नमस्कार सर्वांचे, वेलकम. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आपले 5 दिवसीय रेकी अँड माइंड पॉवर वेबिनार मध्ये आपलं स्वागत करत आहे. ओके सर, तुम्ही गाडी चालवताय, व्हिडिओ नाही बघितला, व्हिडिओ बंद करा प्लीज. तुम्ही ऐकलं तरी चालेल. ओके, ऐकून घ्यानंतर रेकॉर्डिंग पण भेटणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघत आहे सर, गाडी चालवताय तरी व्हिडिओ ऑन आहे, तर आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. ओके, काही नाही, प्रॅक्टिकल सेशन्स आहे, तुम्ही बरोबर नंतर व्हिडिओ ऑन करणार आहे. चला ठीक आहे. सेशनची सुरुवात छोट्याशा स्टोरीने करतो. स्टोरी सांगितली की आपण लवकर कनेक्ट होतो. ओके, चला. एक सुंदरशी स्टोरी आहे. ही स्टोरी आहे आईच्या गर्भातल्या दोन छोट्या बाळांची. ओके, त्यांची आई प्रेग्नेंट असते तेव्हा हे आईच्या गर्भातले दोन जुळी बाळे असतात आणि ते एकमेकांबरोबर संवाद साधत असतात, कन्व्हर्सेशन चालू असतं. ओके, खूप सुंदर आहे. तर फर्स्ट बाळ दुसऱ्या बाळाला विचारतं की काय रे बाबा, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? दुसरं बाळ बोलतं, आजपर्यंत कोणी इथून बाहेर गेला तो परत आला नाही. मग परत पहिलं बाळ दुसऱ्याला विचारतं, कदाचित तिथून बाहेर पडल्यावर काही प्रकाश असेल, आवाज असेल, काहीतरी ध्वनी असतील, काहीतरी बघायला भेटेल. दुसरं बाळ बोलतं, अरे कोणी आपल्याला माहितच नाही, कोणी इथून गेलेला परत आला नाही, तर माहीत असण्याची शक्यता नाही. परत पहिलं बाळ दुसऱ्याला बोलतं, अरे आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, आपली आई आपलं पालन पोषण करते, आपली काळजी घेते. दुसरं बाळ बोलतो, कुठे आई? मी तर आजपर्यंत आई बघितली नाही. ऑब्व्हियसली ते गर्भामध्ये तर त्यांनी आई प्रत्यक्षात बघितली नाही. ओके, तर एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते आणि दोघी मुले बाहेर येतात आणि ते त्यांच्या आईला प्रत्यक्षात बघतात, फक्त एका वेगळ्या स्वरूपामध्ये. आता ही स्टोरी का सांगितली? जसं ते बाळांना आत असताना त्यांची आई होती पण दिसत नव्हती, तसंच आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा ऊर्जा असतात. ओके, बऱ्याचशा एनर्जी असतात त्या आपल्याला दिसत नाही. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्हाला एका लिमिटेड कलर मध्येच कलर्स अगं दिसतात. आपले वन मिनिट. ओके, तुम्ही नोटीस केलं असेल, आपल्याकडे खूप कलर्स आहेत युनिव्हर्समध्ये, पण आपल्याला एक लिमिटेडच कलर दिसतात. खूप सगळे साऊंड फ्रिक्वेन्सीज आहेत, पण आपण काही ठराविक पर्यंतच फ्रिक्वेन्सी ऐकू शकतो. तर आपला पूर्ण जो क्लास असणार आहे एनर्जीचा असणार आहे, आपण एनर्जी बद्दल बोलणार आहे. ओके, आलं लक्षात तुम्हाला? आता नेक्स्ट, आता तुम्ही शिकायला आलात रेकी. ओके, तर रेकी रेकी आता बघा, इथे बऱ्याच लोकांनी आपण रेकी रेकी खूप वेळेस ऐकलाय. तर काय आहे रेकी? साध्या सोप्या भाषेत सांगतो. आपल्या इंडियामध्ये रेकी म्हणजे काय? कुठे बँकेमध्ये दरोडा पडला, कुठे रॉबरी झाली, कुठे आतंकवादी हमला झाला, आपण न्यूजपेपरला काय वाचतो? ह्या या लोकांनी 8 दिवसापूर्वी येऊन किंवा 1 महिन्यापूर्वी येऊन ह्या एरियाची रेकी केली. करेक्ट? त्या रेकीचा आणि आपल्या रेकीचा काही एक संबंध नाही आहे. रेकी वर्ड आला आहे फ्रेंच लँग्वेज मधून. ओके, आणि आपण जी शिकणार आहे ती रेकी आहे उसुई रेकी. याला बोलतात उसुई रेकी, जी इंडियाचीच आहे पण जपानमध्ये रिइन्व्हेंट झालेली आहे. ओके, तर आता नक्की अजून त्याच्याबद्दल आपण थोडंसं क्लिअरली जाणून घेऊ. आता आपण ज्याचा अभ्यासच करणार आहे, तर थोडंसं डीपमध्ये थोडंसं आपण नॉलेज घेऊ त्याचं. ओके, चला, आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिट. हा, हो, ओके. चला, गुगलची स्क्रीन शेअर झाली आहे. आता हे बघा, मी टाईप करतो, तुम्ही पण नंतरून बघू शकता. बऱ्याचशा लोकांना खूप अंधश्रद्धा वगैरे असतात की रेकी काय आहे वगैरे. मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो आणि कसं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो. हे बघा, मी काय टाईप केलं, रेकी इन हॉस्पिटल गुगलवर. ओके, हे बघा, सगळे विदेशातले फोटो आहेत तिकडे. दिसतंय तुम्हाला? हे काय आहे? तर सिंपल भाषेत सांगायचं गेलं तर ही रेकी ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, खूप कंट्रीजमध्ये हॉस्पिटलमध्ये बिफोर आणि आफ्टर सर्जरी फास्ट रिकव्हरीसाठी यूज केली जाते. फॉरेनमध्ये सर्टिफाईड हिलर असतात. तुम्ही सर्टिफाईड हिलरच होणार आहे. आपलं पण जे इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे, आयएसओ सर्टिफाईड आहे, तर तुम्ही सुद्धा एक मास्टर हिलर पुढे जाऊन होणार आहे. तर काय आहे, तर जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, मग हा इतक्या देशामध्ये वापरली जाते, मग अंधश्रद्धा असेल का? बऱ्याच लोकांना माहित नाही. ओके, कोणी जण याला याच्याशी पण जोडतात की जादूटोना असेल, काही अंधश्रद्धा असेल, तर असं काही एक नाही आहे. सेकंडली, रेकी कॉलेजमध्ये पण शिकवली जाते. कुठली कॉलेज? आता मी उदाहरण द्यायचं गेलं तर आपल्या नागपूरजवळ रामटेक आहे, तिकडे कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी आहे. तिकडे रेकी हा शब्द सिलेबस त्यांच्या युनिव्हर्सिटीने इन्क्लूड केलेला आहे. सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान, तिथे बीएससी रेकी हा सब्जेक्ट सुद्धा सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. बघा, बीएससी रेकी.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा रेकी सब्जेक्ट इन्क्लूड आहे. अजून तुम्ही गेले इंडोनेशियामध्ये बाली स्कूल ऑफ योगा, तिथे सुद्धा इन्क्लूड आहे. तर देश परदेशात आणि कॉलेजमध्ये जर रेकी हा वर्ड शिकवला जातो तरी अंधश्रद्धा असेल का? इज इट क्लिअर? काहीतरी सायंटिफिक असेल ती तर त्याच्यामुळेच ती सगळीकडे व्हॅलिड आहे आणि वर्ल्ड वाईड यूज केली जाते. आलं लक्षात? चला आता आपण काय करणार आहे, मी तुम्हाला थोडंसं सिलेबस दाखवतो. ओके, 5 दिवस, 5 दिवसाचं सेशन आहे आणि 5 दिवसात आपण काय काय शिकणार आहे. ओके, 1 मिनिट. बरं, त्याच्या अगोदर थोडंसं बोलतो मी. आता बघा, 5 दिवस शिकणार आहे पण सगळं प्रॅक्टिकल असणार आहे. ओके, कारण आपल्या 5 दिवसाचं सेशन आहे, ऍक्च्युली लागतात 10 दिवस हे सगळं शिकण्यासाठी. पण 5 दिवसामध्ये ऍडजस्ट करणं खूप अवघड असतं. तर त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिकल घेणार आहे, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. आणि प्रॅक्टिकलसाठी व्हिडिओ ऑन पाहिजे. आता काय होतं, व्हिडिओ बंद केल्याने काय होतं, आपण करतो मल्टीटास्किंग. इकडे झूम चालू आहे, आपण ऐकतोय, मागे काहीतरी दुसरं चालू आहे, बरोबर आहे की नाही? आणि मल्टीटास्किंग केली तर आपलं लक्ष लागत नाही. ओके, सेकंड थिंग, नोटबुक आणि पेन घेऊन बसायचंय. तुम्ही जितकं रेकॉर्डिंग तर तुम्हाला भेटणारच आहे, पण जितकं तुम्ही नोट डाऊन करणार, पुढे जाऊन जर हिलर झाले, ग्रँड मास्टर झाले, तर ते कधी तुम्हाला इझिली यूज करता येणार आहे. ओके, कारण व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. जर हे बघा, तुम्हाला कोणी गाडी चालवायचं शिकायला गेले आणि तुम्हाला युजर मॅन्युअल दिलं, तुम्ही युजर मॅन्युअल बघून गाडी चालवायचं शिकणार आहे का? नाही. पण तेच जर तुम्ही स्टेअरिंगवर बसले तर गाडी चालवणं तुम्ही 1-2 महिन्यात आरामात शिकू शकता. तर प्रॅक्टिकल्स मध्ये आपल्याला एकदम पार्टिसिपेशन घ्यायचं आहे. ओके, चला आता मी तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये काय काय शिकणार आहे थोडंसं तुम्हाला सांगतो. ओके, चला आता सेकंड थिंग, रेकी कुणी शिकायला पाहिजे. आता तुम्हाला मी दाखवलं की रेकी तर कॉलेज वगैरे मध्ये पण शिकवली जाते, आणि असं कुणी शिकली पाहिजे. रेकी कुणी शिकली पाहिजे? ज्यांना मानसिक तणाव आहे, चिंता आहे, निगेटिव्हिटी कमी करायची आहे, ते रेकी शिकू शकतात. जे स्वतःच्या आणि इतरांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नैसर्गिक उपचार शोधत आहे, जसं नॅचरोपॅथी सारखं. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी तर घ्यायचंच आहे, ते काही वाईट नाहीये, पण नैसर्गिक पद्धतीने जर तुम्हाला उपचार करायचे आहे तर तुम्ही रेकी शिकू शकतात. ज्यांना आत्मशांती, ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे, ते सुद्धा रेकी यूज करू शकतात. ज्यांना त्यांच्या जीवनात प्रेम, बॅलेन्स आणि आध्यात्मिक वाढ हवे आहे, तेही रेकी शिकू शकतात. ज्यांना आपल्या कुटुंबासाठी, मित्रासाठी आणि क्लायंटसाठी हिलिंग करायचं आहे, म्हणजे पुढे जाऊन तुम्ही प्रोफेशनल हिलरही होऊ शकतात. ओके, हिलिंग शिकतर असं आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे. ओके, तुम्हाला पुढे जाऊन कळेल की तुम्ही याच्यातून किती इन्कम जनरेट करू शकतात. ह्या क्लासमध्ये तुम्हाला 4-5 गोष्टी महत्वाच्या शिकायला भेटणार आहे. काय? शरीरामध्ये आरोग्य, नात्यामध्ये प्रेम आणि जीवनात आर्थिक समृद्धी. ओके, मी पैशाच्याही शिकवताना तुम्हाला पैशाने समृद्ध, इम्पॉवर करण्याचा प्रयत्न करेल, आरोग्यानेही आणि नातेसंबंधात प्रेमाने. ओके, तर एक पैसे जनरेट करण्यासाठी तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर खूप चांगलं हे फील्ड आहे. ओके, आलं लक्षात? चला, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रेकी ही खूप चांगली पद्धत आहे. चला आता आपण 5 दिवस काय काय शिकणार आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं रेकी शिकायला 5 दिवस पुरेसे नसतात, पण आता कसं तरी कोर्स ऍडजस्ट करायला लागतो, कारण लोक 10 दिवस थांबायला तयार नसतात. तर मी तुम्हाला पर एव्हरीडे सांगतो आपण काय काय शिकणार आहे. फर्स्ट डे आपण शिकणार आहे की पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपल्या मनाची. आज आपण काय शिकणार आहे? पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे मनाची शक्ती आणि सकारात्मक वाक्य आपलं जीवन कसं बदलू शकतात. उद्या आपण बघणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास आणि शक्तिपात. आता सगळेजण जॉईन झाले तर रेकी काय आहे, तर ऍटलिस्ट आपल्याला त्याची बेसिक माहिती पाहिजे की याचा उगम झाला कुठून. ओके, नॉर्मल. आणि हे शक्तिपात वगैरे काय असतं. ओके, एकदम क्लिक बेट वर्ड आहे हा, शक्तिपात अटुनमेंट. तर मी इझी भाषेत तुम्हाला समजून सांगेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुमचा शक्तिपात झालेला असेल. ओके, तिसऱ्या दिवशी सर्वांचा शक्तिपात होणार आहे, फ्री आहे, कुठलेही चार्जेस नाहीये. आलं लक्षात? शक्तिपातानंतर तुम्हाला मग ऍक्टिव्हेशन असणार आहे. शक्तिपात हा सकाळी होतो, ब्रह्ममुहूर्तावर सकाळी शक्तिपात झाल्यानंतर मग बॅच मध्ये तुम्हाला ऑरा काय असतो, तो क्लीन कसा करायचा, शरीराचे 7 चक्र कसे असतात, त्याला बॅलन्स कसं करायचं शिकवलं जाईल. चौथ्या दिवशी तुम्हाला पेंड्युलम डाउजिंग शिकवलं जाईल. डाउजर असतं, खूप सर्वांचा आवडता विषय आहे. मग तुम्हाला कळेल की लिटरली तुमचं माइंड किती छान पद्धतीने काम करतं. अदर सिम्बॉल शिकवले जातील, जे पुढे जाऊन तुम्ही मास्टर ठरवतात, तर रेकीच्या सिम्बॉल्स मध्ये याला यूज करायला तुम्हाला अदर सिम्बॉल्स पण शिकवले जाणार आहे.
शेवटच्या दिवशी दिवशी तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचा शिकवला जाईल. अन्न पाणी कसं चार्ज करायचं आणि एक मनी मंत्र सुद्धा दिला जाईल. शेवटचा डे इम्पॉर्टंट असतो, कारण त्या दिवशी 4 दिवस संपल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन लाईफ टाईम प्रॅक्टिस कशी करायची रेकीची ते शिकवलं जातं. ओके, चला हे झालं सिलेबस. आता नेक्स्ट थिंग. आता 500च्या वर स्टुडंट आहे, सगळ्यांचा एकच इथे सगळ्यांची सेम काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? तुम्हाला सांगतो मी. ओके, लिसन. इथे मॅक्झिमम लोक 40+ असतात आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. शेवटी काय आहे, रेकी ही एक स्पिरिच्युअल फील्ड आहे आणि इथे आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये कधी येतो, जेव्हा आपल्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. ओके, बऱ्याचशा लोकांना काही ना काही प्रॉब्लेम आहे पण सांगू शकत नाही. तर काय करायचंय, झालं तुमच्या बरोबर जेपर्यंत झालं, आज आपल्याला स्वतःला एक गिफ्ट द्यायचंय. काय गिफ्ट द्यायचंय? बिगेस्ट गिफ्ट काय लाईफमध्ये मी तुम्हाला सांगतो, हे बघा. 1 मिनिट. द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज अ सेकंड चान्स. आज आपण जर रेकीमध्ये आला आहे तर किरण मॅम, सर प्लीज स्क्रीन खराब नका करू. ओके, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज अ सेकंड चान्स. तर आज तुम्ही इथे आलाच आहे तर बघा, बरेचसे लोक ग्रुपवर होते पण काही जण इथे आले आहे, तर काहीतरी आपल्याला शिकण्यासाठी युनिव्हर्सने खेचलेलं आहे. तर एक स्वतःला सेकंड चान्स देऊन बघा. आता आज तुम्ही बघितलं येताना की आपण जॉईन होऊन बघतो नक्की आहे तरी काय, तसं रोज एक एक दिवस विचार करून यायचा आहे. ओके, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, की आज जॉईन करून बघतो किंवा करून बघते. जर तुम्ही बोलले मी 5 दिवस करणार आहे, तर आपलं माइंड एवढं आपले प्लॅन्स वर्क करत नाही. रोज एक एक दिवस घ्यायचा. खूप काही शिकायला भेटणार आहे आणि स्वतःला जीवनामध्ये काय करायचं आहे, एक सेकंड चान्स द्यायचा आहे. ओके, चला आता आपण काय करू, तुमची फर्स्ट प्रॅक्टिकल घेऊया. ओके, चला स्क्रीन खराब. ओके, चला चला काय करायचंय तोपर्यंत मी नंतर स्क्रीन नीट करेन. ऍक्टिव्हिटी आहे. पेन आणि कागद कोणी घेतलाय का? मी सांगितलं होतं पेन आणि कागद घेऊन या. सगळे मला दिसतंय का गॅलरीत? मी आधी चेक करतो. ओके, ओके, चला. ओ व्हेरी गुड अपर्णा मॅम. ओके, चला काय करायचंय, आता आपल्या जीवनातल्या 10 रिस्पॉन्सिबिलिटीज लिहून काढायच्या आहे. काय असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटीज? काहीतरी असतील, लिहून काढा. ओके, काहीतरी असतील जीवनामध्ये. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी मागे केली तरी चालेल. ओके, हे बघा, काहीतरी आपल्या जबाबदाऱ्या असणार जीवनामध्ये. काय असणार? नॉर्मल LICचा हप्ता भरायचा आहे, ह्या पुढच्या महिन्यात ऍडमिशन करायचं आहे, जून महिना येतोय, कुणाचं कॉलेजला, स्कूलला, कुणाच्या घरात लग्न जमवायचं असेल, काहीतरी असेल कामं लिहून काढायची. ओके, टॉप 10 रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत घरातली बघा. घराचं काही मेंटेनन्स करायचं असेल, एखादी वस्तू खराब झाली असेल, रिपेअर करायची असेल, काय आहे तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढा. तोपर्यंत मी स्क्रीन रिपेअर करतो. या जबाबदाऱ्या कधी संपतच नाही. ओके, 8-10 जरी लिहिल्या तरी चालेल, पण खूप खूप जबाबदाऱ्या असतात. ओके, शोधायला गेलं तर ते लिस्ट संपणार नाही, पण सध्याला एवढं असं करून बघायचं आहे. नंबर द्यायचं. ओके, फर्स्ट जबाबदारी काय, सेकंड काय, थर्ड काय, नंबरिंग करा. ओके, एखाद्याचा खूप दिवसाचा पगार द्यायचा असेल किंवा कुणाकडून काढायचा असेल. काही ना काही ऍक्टिव्हिटी केली तर तुमचं चांगलं शिकायला भेटेल. म्हणजे ऍक्टिव्ह राहिलेलं छान आहे. व्हेरी गुड. चला झालं का? अपर्णा मॅमच्या जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज दिसत आहेत मला. काहीच कुणाच्या संपतच नाही. ते लिस्ट कधी संपते का? नाही संपत. हे आपलं जीवनचक्र असंच असते. ओके, चला. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. आता हे बघा,
याच्यापैकी किती जणांनी लिहिताना फर्स्ट रँकवर स्वतःला ठेवलं? सेल्फ इम्प्रुव्हमेंट किती जण आहे? व्हेरी गुड. बरेचसे लोक काय करतात, ही लिस्ट बनवताना स्वतःला विसरतात. हे बघा, आपण घरात सर्वांवर प्रेम करतो, सर्वांचं भलं व्हायला पाहिजे आपल्याला वाटतं, बरोबर की नाही? पण जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्ही दुसऱ्यांचं कसं करणार? तर आपल्याला स्वतःला प्रायोरिटी द्यायचं शिकायचं. ओके, टॉप 5 जरी तुम्ही तुमच्या लिहिलं तर तुमचंच लिहा. जर तुम्ही ठीक असाल तरच तुम्ही इतरांची मदत करू शकतात. आपण एरोप्लेन मध्ये बसल्यावर बोलतात ना, ऑक्सिजन मास्क आल्यावर काय करायचं? अगोदर स्वतःला लावा, मग इन्फंटला लावा. तशीच गोष्ट असते. ओके. सेकंड, आता अजून मी काय करतोय, तुमचं जरासं ब्रेन क्लिनिंग करतोय. म्हणजे बघा, फोर व्हीलर कुणाकडे आहे? फोर तुमच्याकडे आहे, अपर्णा मॅम. ओके. किती दिवसातून सर्व्हिसिंग करतात? मी अनम्यूट करतो तुम्हाला, थांबा. कारची सर्व्हिसिंग किती दिवसात करतात? माझ्या नवऱ्याचं फोर व्हीलर भरपूर प्रेम आहे, त्यामुळे 3 मंथ 6 मंथने होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, हे बघ, आरती मॅम, तुम्ही किती दिवसातून करतात सर्व्हिसिंग तुमच्या गाडीची? तुमच्याकडे पण फोर व्हीलर आहे ना, किती दिवसातून? चला, टू व्हीलर पण असतात, टू व्हीलर पण आपण सर्व्हिसिंग करतो, ठीक आहे. चला, सेकंड थिंग, आपण दिवाळी आली, दसरा आलो, आता अक्षय तृतीया पण येते. घराची साफसफाई करतो की नाही? बरोबर. लास्ट टाइम आपण ब्रेनची साफसफाई कधी केली? ते आपलं जगण्याचं मेन केंद्र आहे. लास्ट टाइम कधी केली आपण ब्रेनची क्लिनिंग, सर्व्हिसिंग? नाही आठवणार तुम्हाला. ओके. तर आपल्याला हेच सगळं करायचंय. कशासाठी मी सगळं सांगतोय ऐकून घ्या. तुमचं शक्तिपात होणार आहे, खूप इम्पॉर्टंट असतं. ओके. उद्या तर मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन पण घेणार आहे, तर आपल्याला खूप कचरा काढायचा आहे, अंडरस्टँड? त्याच्यामुळे मी हे सगळं सांगतोय, नाही तर हा रेकीचा सब्जेक्ट नसतो. ओके. तर आपल्याला आपलं माइंडचं सर्व्हिसिंग करायचं आहे. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, तुमच्या नोटबुकवर लिहा. काय ऍक्टिव्हिटी आहे? जे जे लोक तुम्हाला जीवनामध्ये त्रास देतात त्या सगळ्यांचं नाव लिहून काढायचं आहे. ज्यांचा ज्यांचा त्रास होतो. कधी कधी असा तळपायाच्या मस्तकात जाते. कोणी असेल, तुमच्या खालच्या बिल्डिंगच्या वॉचमॅनचा राग येत असेल, दूधवाल्याचा, घरी काम करणाऱ्या येणाऱ्या बाईचा राग असेल, लिहून काढा. हसबंडचा येत असेल तर बिंदास लिहा, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांनाच येतं. हे ज्या ज्या लोकांचा राग येतो, कुणाशी तुमचं वाकडं झालं, काहीतरी झालं असेल मागच्या 8 दिवसामध्ये, मैत्रीण असेल, तुम्ही ट्रेनमध्ये जातात, कोणी को पॅसेंजर असेल, बसमध्ये को पॅसेंजर असेल, तर सतत एखाद्याचा राग येतो, कुणीतरी असेल. आपल्या मनामध्ये आपण बरंच ठेवून घेतो. ओके. एखादा तुमचं रिलेटिव्ह असेल, खूप दिवसापासून तुम्ही बोलले नसाल, ननंद असेल, तुमची कोणी दुसरं रिलेटिव्ह असेल, सून असेल, सासू असेल, तर येतो आपल्याला राग. ओके. फक्त आपण व्यक्त करत नाही. हा कागद फक्त तुमच्या हातात आहे, तुम्हाला कोणी बघायला येत आहे का? नाही. बिंदास यू कॅन राईट डाऊन. ओके. नो वन गोइंग टू जज यू. ओके. जस्ट फॉर यू. ज्याच्या लिस्टमध्ये जितके चांगले नावं, त्याच्या तितक्या चांगल्या डोक्याची सर्व्हिसिंग होणार आहे. ओके. ओके, चला. तर काय करायचंय आता, हा कागद तुमच्या जवळ ठेवा. ओके. कागद तसाच ठेवा, तुमच्या जवळ ठेवा. मी तुम्हाला उद्या विचारणार आहे, तुम्हाला कसं वाटलं, काय करायचंय. जेव्हा आता हा वेबिनार संपेल, मला वाटतं 7 वाजता संपेल. वेबिनार संपल्या संपल्या तो कागद फाडा, डस्टबिन मध्ये टाका. जमलं तर जाळा, जाळू नका, ते मग घरात धूर वगैरे वास येतो, घरचे बोलतील काय अगोदर प्रकार चाले, काही करू नका. फाडा, बिंदाच फाडा आणि डस्टबिन मध्ये टाका. ओके. त्या लोकांचं आपल्या माइंडमध्ये काहीच काम नाहीये. ओके. फक्त आपल्या, ते लोक काय करतात, ज्यांचा राग येतो, फक्त आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर हाय लो करतात. आणि काय होतं, ऍज विदिन सो विदाऊट, म्हणजे जर आज तुमच्या नकारात्मकता असेल तर तीच तुमच्या शरीरावर बाहेर तुमच्या आजाराचं कारण बनते. ओके. ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. पेपर, वेबिनार संपल्यावर पेपराचे बारीक बारीक तुकडे करा आणि डस्टबिन मध्ये टाकायचे. आलं लक्षात? उद्या तर तुमचं खूप मोठं ऑपरेशन करेल. ठीक आहे. नेक्स्ट, आज आपण काय शिकणार आहे? पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. ओके. काय असतं सबकॉन्शियस माइंड? ओके. जर आपण याच्यात डिटेलमध्ये जाऊया, कशासाठी? की जर हे नाही कळलं तर पुढे तुम्हाला रेकीमध्ये पॉझिटिव्हली काम करता येणार नाही. त्याच्यासाठी मी सांगतो काय असतं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे आपण आपल्या ब्रेनचा 10%
हिस्सा वापरतो आणि सबकॉन्शियस म्हणजे आपल्या ब्रेनचा 90% पार्ट असतो. ओके, कसं असतंय बघा, कॉन्शियस माइंड म्हणजे बरोबरच आपलं लॉजिकल माइंड, पण त्याच्या डीप खाली एक आपलं अनकॉन्शियस माइंड असतं, ते खूप खोलवर असतं. ओके, आणि दोघांमध्ये डिफरन्स आपण समजून घेऊया. ओके, काय असतं कॉन्शियस माइंड? कॉन्शियस माइंड हे आपल्या लॉजिकल माइंडने काम करतं. म्हणजे आपण डेली ऍक्टिव्हिटी काय करतो, तुम्ही गाडी चालवतायत किंवा कम्प्युटरवर बसले काही ऍक्टिव्हिटी करतायत, तुम्ही कॉन्शियसली करताय. ओके, तुमचं लक्ष आहे, पण काही गोष्टी तुम्ही सबकॉन्शियसली करतात. ओके, तर काय असतं, सबकॉन्शियस माइंड हे ऑटो मोडवर असते. ओके, आता सुरुवातीला बघा, गाडी शिकताना काय केलं तुम्ही? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही कार जेव्हा शिकवायला स्टार्टिंग केली असेल, कोणाला येत असेल कार, फर्स्ट डेला तुम्ही किती केअरफुली बघितलं, गिअर नॉब कुठे आहे, इंडिकेटरचं बटन कुठे आहे, स्टेअरिंग कुठे आहे, समोरून व्यक्ती येतो की नाही. पण तेच तुम्ही 1 वर्षानंतर एवढं सगळं बघतात का? नाही. कस का? का? कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सगळ्या इन्फॉर्मेशन अगोदरच पाठ झालेल्या असतात. तुम्हाला कोणी झोपेतून उठवलं तरी तुम्ही इझिली गाडी चालू शकतात. ओके, तर हे असतं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हे स्लो स्पीडने काम करतं, तर सबकॉन्शियस माइंड हे एकदम स्पीडीली काम करतं. याचा खूप जास्त स्पीड असतो. विचारशक्ती एकदम लॉजिकल असतं, आणि सबकॉन्शियस माइंड हे आपल्या अनुभव, भावना आणि फिलिंग्सवर काम करत असतो. ओके, जसं आपल्याला फीडिंग केलं जातं तसं आपण बनतो. तुम्ही साधारण उदाहरण द्यायचं झालं तर, एक शाळेचा मुलगा असतो, जेव्हा लहानपणी बघा, मुलं शाळेत ऍडमिशन घेतात, तर टीचर लोकांसाठी तर खूप महत्वाचं आहे की जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हाच टीचर लोक एखाद्याला काय बोलतात की तू खूप हुशार आहे, खूप लवकर ग्रॅप करतो, खूप सगळं कौतुक करतात. त्या मुलाच्या लहानपणीच सबकॉन्शियस माइंड मध्ये गोष्टी बसतात आणि तो 10th स्टँडर्ड पर्यंत खूप चांगला प्रोग्रेस करतो. तेच फर्स्ट सेकंड पासूनच काही टीचर्स लोक इतकं एखाद्या मुलाला इतकं निगेटिव्ह अफर्मेशन देतात की काय होतं पुढे जाऊन, त्याचा ओव्हरऑल करिअरवर त्याचा खूप इफेक्ट पडत असतो. ओके, तर सबकॉन्शियस माइंड हे ऑटो मोडवर चालत असतं. ओके, तर कॉन्शियस माइंड भावना आणि सवयीवर मर्यादित प्रभाव टाकतात, तर म्हणजे लिमिटेडवर, आणि सबकॉन्शियस माइंड खूप जबरदस्त आपल्यावर प्रभाव पाडत असतात. थोडंसं मी तुम्हाला डीप मध्ये शिकवतो. ओके, आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, आता तुम्ही मला सांगा, रोज आपल्या माइंड मध्ये किती विचार येत असतील, कुणाला काही अंदाज आहे का? सतत काही ना काही आपल्या डोक्यात कंटिन्यू विचार चालू असतात. आत्ता पण बघा, काहीतरी चालू असेल, बसले इथे आहेत, पण माइंड कुठे दुसरीकडे असेल. आपल्या मेंदूमध्ये दिवसभरात किती विचार येतात, कुणी सांगेल का चॅटबॉक्स मध्ये? एका दिवसात काहीतरी ऍव्हरेज. हा हा, बोला मॅम, बोला. काही आहे का अंदाज किती? ओके, आशुतोष सर. नियर अबाउट 60,000. ओके, येस येस, 60 to 70,000 ऍव्हरेज येतात. ओके, थँक्यू सर. इन्फिनिटी तर नाही येत, पण 60-70 ऍव्हरेजली येतात. ओके, इन्फिनिटीला तर काही लिमिटच नसते. ओके, व्हेरी गुड. तर एवढे सगळे येतात. आता काय होणार, पुढे जाऊन तुम्हाला ध्यान, मेडिटेशन पण शिकवलं जाणार आहे. ओके, तुम्ही इतके सक्षम होणार की तुम्ही ओळखू शकणार की कुठल्या टायमाला सध्या तुमच्या डोक्यामध्ये, सध्या पण नोटीस करत नाही आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे, आपण त्या प्रवाहामध्ये, फ्लो मध्ये वाहत जातो. पुढे जाऊन काय होणार, तुम्ही नोटीस करू शकणार की अरे बापरे, हे विचार चालू आहेत. ह्या 60-70 हजारामधले 90% विचार हे निगेटिव्ह असतात किंवा गरजेचे नसतात, एकदम फालतू असतात. फक्त 10% थोडेसे सकारात्मक आणि लाईफला काम येणारे असतात. तुम्ही पुढे जाऊन जेव्हा नोटीस करणार की अरे हा विचार आला आणि खरंच याची माझ्या लाईफमध्ये काहीच गरज नाही, तर तो घालवण्यासाठी एक मंत्र आहे. काय मंत्र आहे? जेव्हा तुम्ही नोटीस कराल, तर काय करायचं, बोलायचंय, लिहून घ्या. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. ओके, तू आलास, थँक्यू, आता तू इथून निघून जा, मला लिटरली तुझी काही गरजच नाही. सुरुवातीला तुम्ही 1-2 वेळेस करू शकतात, नंतर तुम्ही याच्यात खूप चांगली प्रॅक्टिस झाली ना, असा कुठला निगेटिव्ह विचार नाही का तुमच्या लाईफमध्ये येईल. ओके, खूप स्टुडंटचे अनुभव आहेत, प्रूव्हन टेक्निक्स आहेत. ओके, तुम्ही थोडं जाऊन नोटीस केलं, खरंच हा विचार कामाचा नाही, तर जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. ओके. ओके, आपण पुढे जाऊया. चला, आता सबकॉन्शियस माइंड काय असतं लिटरली तुम्हाला कळालं का? आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. आता जे शिप असतात मोठ्या मोठ्या, त्याचा कॅप्टन वरती बसलेला असतो, पण ऍक्च्युअल शिप कोण चालवतं? खाली जे डेक मध्ये वर्कर असतात ते चालवतात. त्यांना समोरचं दिसतं का चित्त, पिक्चर नाही दिसत, जसं ड्रायव्हरला आपल्या समोर रोड दिसतो.
तसं शिपमध्ये फक्त कॅप्टन वरती असतो त्याला दिसतं आणि तो खाली वॉकी टॉकीवर इन्स्ट्रक्शन देतो आणि खालचे वर्कर काम करतात. तसंच कॉन्शियस माइंड असतं, आपण जे ऑर्डर देऊ सबकॉन्शियस माइंड त्यानुसार काम करत असतं. आता सबकॉन्शियस माइंड जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं तर तुमच्या लाईफमध्ये खूप सगळे त्याचे फायदे असतात. ओके, एकदम जादुई जीन सारखा तो काम करतो. सबकॉन्शियस माइंड कसं इम्प्रूव्ह करायचं, याच्यात 3 टेक्निक्स आहे. काय आहे ह्या 3 टेक्निक्स? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता तुम्ही रेकीमध्ये आला, काही जण पुढे जाऊन मास्टर लेअर बनणार किंवा रेकी ग्रँड मास्टर बनू शकतात. कुठेही जा, कुणाकडेही रेकी शिका, हे 3 शब्द, ॲफर्मेशन हा शब्द तुमच्या कानावर वारंवार ऐकायला येणार. ॲफर्मेशन 1 2 3 प्रोसेस ती पुढे असते आणि सिम्बॉल सिक्वेन्स. तर ॲफर्मेशन्स हा शब्द सारखा सारखा येणार. ओके, आता आपण फर्स्ट ॲफर्मेशन बघूया, किती आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, खूप डीप मध्ये शिकणार आहे आपण. ओके, चला. ॲफर्मेशन म्हणजे काय? तर ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक वाक्य जी मन आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडवर थेट प्रभाव टाकतात. आणि योग्य ॲफर्मेशन मेंदूचे न्यूरल नेटवर्क सुधारते आणि आपला कॉन्फिडन्स वाढवते. ओके, रिकी अँड मॅन पॉवर सोबत तुम्ही मेडिटेशनही केलं तर त्या ॲफर्मेशनचा वापर एकदम प्रभावपणे दिसून येतो. आता ग्रुपमध्ये काही सेकंड लेवलच्या पण स्टुडंट्स आहेत, नंतर आपण त्यांना एक्सपिरियन्स शेअर करायला सांगू की ॲफर्मेशन्स खरंच किती कामाचे असतात. ओके, काय सायंटिफिक, थोडंसं सायंटिफिक पण आपण रिझन बघूया. बघा, न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची लवचिकता सिद्ध करते की विचारांमुळे आपल्या मेंदूमध्ये बदल होऊ शकतो. ओके, आणि सकारात्मक ॲफर्मेशनमुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचं एक हॅपी केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये डेव्हलप होतात आणि त्यामुळे आपल्याला आनंद आणि प्रेरणा वाटते. ओके, तुम्ही बघितलं असेल बरेचसे, आपण एखादं म्युझिक ऐकलं, आपला मूड सॅड असेल आणि आपण एखादं गाणं ऐकतो मोटिवेशनल वगैरे, लगेच आपल्याला कसं आपल्या माइंडची लगेच एनर्जी चेंज होते की नाही, मूड स्विंग होतो की नाही? तसंच असतं, तर ॲफर्मेशन्स खूप काम करतात. ओके, हे तर झालं टेक्निकल की प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार काय सांगितले. ओके, कारण प्रूव्हन टेक्निक्स आहे. आता नेक्स्ट, आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, हे आहेत जपानचे टीचर आणि रिसर्चर डॉक्टर मसारू इमोटो. ओके, आता हे त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी खूप फेमस आहे. तुम्ही पण नंतर जाऊन गुगल करू शकतात, कारण आता तुम्हाला सांगायचं तर सगळं टेक्निकलीच सांगायला लागतं, नाहीतर कोणी आजकालच्या जमान्यामध्ये विश्वास ठेवत नाही. तर त्याच्यामुळे प्रूव्हन टेक्निक्स कशा सांगतो. ओके, तर हे आहेत जपानचे रिसर्चर डॉक्टर, नंतर तुम्ही नाव सर्च करू शकता, मसारू इमोटो. ओके, यांची बरेचशी पुस्तके, द हिडन मेसेज इन वॉटर, सिक्रेट्स लाईफ ऑफ वॉटर वगैरे खूप खूप बुक्स आहेत. पण हे यांच्या एका एक्सपेरिमेंटसाठी खूप फेमस आहे आणि गुगलवर सुद्धा त्यांचा एक्सपेरिमेंट आहे. काय केलं त्यांनी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलेलं, एक शिजवलेला भात घेतला आणि 3 बरण्यामध्ये जारमध्ये भरला. ओके, आणि काय केलं, सेमच भात आहे, एकच भात आहे, 3 वेगवेगळ्या बरण्यामध्ये भरला. एकावर लेबलिंग केलं लव, एकावर केलं नथिंग आणि एकावर केलं हेट. आणि 7 दिवस त्यांनी हा प्रयोग केला. आणि रोज येऊन जिच्यावर लव लिहिलं त्याला काय लिहिलं, तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोकांचं आरोग्य सुधारतं, तू खरंच खूप चांगला आहे, तुझ्यासारखं जीवनात कोणी ह्या पृथ्वीवर कोणीच नाही. खूप चांगले अफर्मेशन दिले. नंतर जो हेट होतं त्याच्यावर अफर्मेशन दिलं की तू खूप खराब आहे, तू काही कामाचा नाही आहे, तुझी सगळी एनर्जी संपली आहे. म्हणजे खूप हेट की तू कुणाला आवडतच नाही, तू सगळी जगातली सगळी नकारात्मकता तुझ्यामध्ये आहे. तर 7 दिवस अफर्मेशन दिले. आणि जो थर्ड वाला होता त्याच्यावर दिलं नथिंग. म्हणजे की काहीच नाही, त्याला इग्नोर केलं, त्याच्याशी काही बोलले नाही, काही नाही, लिटरली इग्नोर केलं. 7 दिवसानंतर झालं काय, ज्याच्यावर लव लिहिलं होतं त्या भाताने आपला ताजेपणा टिकवला. ओके, तर कसं आहे, तर त्यांनी त्याला अफर्मेशन्स दिले आणि ज्याच्यावर लव लिहिलं त्याने आपला ताजेपणा टिकवला. सेकंड, ज्याला हेट लिहिलं होतं तो थोडा लवकर सडायला लागला भात आणि तो थोडा खराब झाला. आणि ज्याला नथिंग, लिटरली इग्नोर केलं, तो सर्वात जास्त खराब झाला. ओके, तर ह्या गोष्टी आपल्या ॲफर्मेशन सजीव नाही तर निर्जीव वस्तूवरही तेवढाच प्रभाव पाडत असतात. जर तुम्हाला विश्वास नसेल तर उद्यापासून एक काम करा, घरात असं कोणी करणार तर नाही, 2 प्लांट असतील, एका प्लांटला ॲफर्मेशन देऊन बघा, 2 शेजारी शेजारी ठेवा आणि ॲफर्मेशन देऊन बघा. झाडाच्या प्लांट्सवर पण त्याचा खूप इफेक्ट पडत असतो. सेकंड थिंग, हे बघा, त्यांनी पाण्यावर प्रयोग केलेला. आता हे बघा, हे आहे स्नोफ्लेक्स.
जे बर्फ असतो आपला स्नोफॉल जेव्हा होतो, जर तुम्ही कुणी गेला असेल तर शेवटचा फ्लेक्स असा दिसतो, जिथे लव लिहिलंय ना असा फ्लेक्स नॅचरल फॉर्म मध्ये असतो. ओके. तर डॉक्टरांनी काय केलेलं, पाण्याला ऍफर्मेशन दिले, त्याला परत गोठवलं, स्नो फॉर्म मध्ये आणलं आणि तेव्हा त्याचं मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर त्याचे फॉर्मेशन चेंज झालेले. ओके. आणि ज्याला हेड बोललं त्याचे फॉर्मेशन असे चेंज झाले, आणि ज्याला इग्नोर केलं त्याचे बॉडी फॉर्मेशन एकदम डिफरंट झाले. ओके. तर हे जे ऍफर्मेशन्स असतात पाण्यावर, सजीवावर, निर्जीवावर खूप सगळे एफेक्ट करत असतात. ओके. तर आता तुम्ही मला सांगा, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलं आहे? 75%. चॅट बॉक्स मध्ये सांगा, नाही तर ओके मी अनम्यूट करतो. काय वाटतं किती पर्सेंट पाणी बनले आपलं? 70%. ओके, 70%. ओके. तर लक्षात घ्या, व्हेरी गुड, बरोबर आहे. तर आपलं शरीरच 70% पाण्याने बनलंय. शरीर केवढं आहे आपलं, बॉडी केवढी, आणि त्यात 70% पाणी आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला अफर्मेशन देतात, मी जसं सांगितलं, एक टीचर किंवा घरातले कोणी लहानपणापासून एका मुलाला काय करतात, घरात दोन भाऊ बहीण आहे, चार भावंडे, अगोदरच्या जमान्यात तर कसं होतं, आता तर दोनच असतात, की एखाद्या मुलाला किंवा मुलीला लहानपणापासून निगेटिव्ह अफर्मेशन आणि एकाला पहिल्यापासून पॉझिटिव्ह अफर्मेशन, बरोबर ना? काही काही घरात असं असतं, फेवरेट अनफेवरेट. तर माणूसही तसाच बनायला लागतो, त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर खूप फरक पडत असतो. तर कुणाशी याच्या पुढे बोलताना, एकदम कुणीही व्यक्ती असो बाहेरचा घरातला, बोलताना आपण त्याच्याबद्दल विचार करून बोलायचं आहे. ओके. कारण त्याच्या शरीर लेवलवर आणि मन लेवलवर याचा खूप खोलवर परिणाम झालेला असतो. आणि सकारात्मक वाक्य आपली लाईफ 360 डिग्री बदलू शकतं. कसं करायचं हे बघा. त्याच्यासाठी एक affirmation साठी एक स्मार्ट नावाची टेक्निक आहे. ऍफर्मेशन तुम्हाला पुढे जाऊन खूप काम येणार आहे. ओके. मी तुम्हाला पुढे जाऊन विश बॉक्स बनवायचं पण शिकवेल, विजन बोर्ड बनवायचं शिकवेल, तेव्हा ऍफर्मेशन कसे काम करणार. आता स्मार्ट स्मार्ट म्हणजे काय, एस फॉर स्पेसिफिक. ऍफर्मेशन तुमचं स्पेसिफिक आणि स्पष्ट पाहिजे. ओके. मेजरेबल पाहिजे, त्याचा परिणाम मोजता येईल असा पाहिजे. अचिवेबल पाहिजे, साध्य करता येण्याजोगे. रिलेव्हंट पाहिजे, योग्य आणि गरजेचे, आणि टाइम बाउंड पाहिजे. मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो. ओके. ऍफर्मेशनने काहीही शक्य होऊ शकतं. ओके. काय करायचं ऍक्टिव्हिटी, जर तुम्हाला खरंच एखादी तुमची विश असेल ना, तुम्हाला 21 डेज येलो पेजवर लिहायचे, रेड इंकने. मी नंतर सांगेल कसं करायचं. तर काय करायचं ऍफर्मेशन साठी, काय करायचं, कसे पाहिजे ऍफर्मेशन. आता तुम्ही एखाद्या कागदावर लिहिलं की महिन्याला मी 2 लाख रुपये कमवत आहे, तुमचं ऍफर्मेशन आहे, आय एम अर्निंग 2 लाख रुपीज पर मंथ. ओके. तुम्ही कागदावर लिहिलं, इट विल नॉट वर्क. का काम नाही करणार? तुम्ही जेही लिहितात मागतात युनिव्हर्सला, युनिव्हर्सला काय आयडिया भेटेल, तुम्ही 2 लाख रुपये कमवतात, ओके अंडरस्टँड, पण ते कधी देणार? आता 2025 चालू आहे, 2030 ला भेटणार की 2040 ला, 2050 ला? तर तुमचं अफर्मेशन टाइम बाउंड पाहिजे. ओके. काल मर्यादित पाहिजे, स्पेसिफिकली सांगितलं पाहिजे, आय एम अर्निंग 2 लाख रुपीज पर मंथ इन मे 2025. मी 2025 साली मे महिन्यापासून महिन्याला 2 लाख रुपये कमवत आहे. अफर्मेशन असे पक्के पाहिजे. ओके. अफर्मेशन खूप काम करतात. ओके. मी तुम्हाला याच्या सगळ्या प्रभावी टेक्निक्स आता पुढे जाऊन सांगणार आहे. आणि अफर्मेशन बनवताना प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहिजे. ओके. फ्युचर टेन्स मध्ये लिहिलं तर ते मग फ्युचरच होईल, ते काही काम करणार नाही. ओके. तुम्हाला पुढे जाऊन मी अफर्मेशनची अजून गंमत सांगतो. ओके. चला, ही स्क्रीन स्टॉप करतो, दुसरी स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिट. 1 मिनिट. चला, आता मी तुम्हाला ग्रुपवर एक पीडीएफ आलेलं, बरोबर, हे पीडीएफ आलेलं दिसतंय तुम्हाला? ओके. चला, मी झूम करतो. ओके. चला, मी हे पीडीएफ आलेलं, तुम्हाला काय करायचं आहे, आता क्लास तर फ्री आहे, पण थोडेफार पैसे तुमच्यावर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. ओके. आता किती रुपये खर्च करायचे? 4 रुपये. कलर प्रिंट काढायचे, एक कलर प्रिंट 2 रुपये, 4 रुपये तुम्ही स्वतः खर्च करू शकतात. सेकंड चान्स द्यायचा आहे तुम्हाला, सेकंड चान्स. ओके. लाईफ मध्ये सेकंड चान्स साठी छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट करणं सुरू करा. ओके. खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला काय आहे. हे इथे लिहिलं आहे अफर्मेशन वर की रिपीट 9 टाइम्स डेली इन द मॉर्निंग अँड नाईट टाइम फॉर 64 डेज. एवढं करायची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही एक वाक्य दोनदा तर बोला, एक सकाळी बोला, एक संध्याकाळी बोला. प्रिंट काढा, कबडवर लावा, माझ्या कबडमध्ये आहे, बिलकुल कुणाला लाजायचं नाही.
यू आर गिव्हिंग सेकंड चान्स टू युअर सेल्फ. ओके, कुणालाच लाजायचं नाही. जर तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे परिवर्तन, बिंदास मैदानात उतरायचं. ओके, काय अफर्मेशन्स मी तुम्हाला सांगतो. ओके, थोडंसं मी मराठीत पण एक्सप्लेन करतो. सगळ्यांनाच इंग्लिश येते असं काही नाही. हे बघा, एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. छोटे छोटे सांगतो. चेंज हॅपन्स इन अ मॅटर ऑफ मिनिट. आय क्रिएट अँड ड्राईव्ह चेंज बाय माय विल. काही जीवनात परिस्थिती असो, परिस्थिती बदलायला कधी कधी 1 मिनिट सुद्धा लागत नाही. ओके, लाईफ मध्ये खूप सडन चेंज होत असतात. ओके, पुढे जाऊन विथ एव्हरी ब्रीथ आय इन ए अबंडन्स लव्ह, खूप मोठे नंतर तुम्हाला समजेल. शक्यतो असेल तर इंग्लिशमध्येच आहे, तर तुम्ही ते चिटकवा. खूप चांगले वर्ड्स आहे. हे सगळे अफर्मेशन्स माझे नाही आहेत. हे जे इंटरनॅशनल लेवलचे माइंड पॉवर कोचेस असतात ते डिस्ट्रीब्यूट करतात, ते माझ्याकडे आलंय म्हणून मी तिथे टाकलंय. मी काही अफर्मेशन्स बनवलेले नाहीये. ओके, खूप सुंदर आहे. हे बघा, एव्हरी सेल टिश्यू नर्व ऑर्गन चक्र अँड सिस्टीम ऑफ माय बॉडी इज गेटिंग वेल अँड हेल्दी. माय बॉडी इज बिंग रिस्टोर्ड टू परफेक्ट हेल्थ नाव. काही शरीरावर व्याधी असो, अफर्मेशन्स आहे, माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी रिकवर होते. ओके, द पास्ट डज नॉट इक्वल द फ्युचर. मिरॅक्युलस चेंजेस आर हॅपनिंग इन माय लाईफ नाव. म्हणजे काही काही जीवनामध्ये झालं असेल भूतकाळात, पण भूतकाळ आणि भविष्यकाळ सेम असणार आहे का? नाही. ओके, तुम्ही जितकं रिपीट करणार, सारखं सारखं बोलणार, हे फक्त तुम्हाला मनातल्या मनात बोलायचंय. ओके, फेल्युअर इज नेव्हर फायनल. आय ऑलवेज कॅरी द पॉवर टू ट्रान्सफॉर्म एनी सिच्युएशन. काही जीवनामध्ये फेल्युअर आला असेल, पण बदलायची ताकद आपल्यामध्ये असते. ओके, आणि सेकंड दुसरं पेज हे बघा. हे जर अफर्मेशन्स नसते ना, आज मी तुमच्या समोर नसतो. हे बघा किती सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आय एम द सोल, आय एम अन अनस्टॉपेबल फोर्स ऑफ नेचर. हे वाक्य बघा. आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट्स, नॉट माय फिअर, नॉट माय पास्ट, नॉट माय लिमिटेशन. बघा, दोन माणसासमोर सुद्धा बोलायला करेज लागते की नाही? आता 61 लोक आहे तरी मी बोलतोय का? माझ्यात नव्हती एवढी हिंमत. पण खरंच हे वाचून वाचून बघा तुम्ही किती सुंदर आहे. ना मी माझं शरीर आहे, ना माझी भीती आहे, ना डाऊट आहे, ना काही आहे. ओके, जस्ट माझं एक ड्रीम आहे आणि आपण फुलफिल करतोय. ओके, किती इझी आहे. आपण तर प्युअर सोल आहे. ओके, तुम्ही युनिव्हर्सला जे मागणार ते तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर हे सगळं खूप सुंदर आहे. हे बघा, पैशासाठी पण किती सुंदर आहे. मनी फ्लोज इन माय लाईफ लाईक अ रिव्हर, रेन्स ऑन मी लाईक अ वॉटरफॉल. Every day, in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity, intelligence, wisdom, power, happiness flows in my life from all directions, rapidly, properly, easily, safely, constantly, by the blessing of God. करून बघा. ओके, तिथे 64 डेज लिहिलंय. तुम्हाला मी फक्त दिवसातून 2दा वाचायला सांगतोय. एक वाक्य एकदा दोनदा रिपीट करा. खरंच काही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही कुठल्याही स्टेजला असाल, याचा तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला फरक पडणार आहे. ओके, अफर्मेशन पुढे जाऊन तुम्हाला खूप वेळेस हा शब्द ऐकायला भेटणार आहे. चला, मी परत याच्या पुढे जाऊया. चला, ओके, चला आता अफर्मेशन्स कसे आहे हे बघा. वर्ल्ड वाईड या टेक्निक्स वापरल्या जातात. आपल्याला माहित नव्हत्या, तर आता आपण वापरायला सुरुवात करायची. काय करायचं आहे? सध्या पैसे नाही तुमच्या. दुसरं अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा, अफर्मेशनच्या छोट्या छोट्या चिट्स. हे काय आहे? स्टिकी नोट्स आहे. झेरॉक्सच्या दुकानामध्ये 20 रुपयाला भेटतो. चला, 4 रुपये प्लस 20 रुपये, 24 रुपये खर्च करू शकता का स्वतःवर? एका स्टिकी नोट्स मध्ये किती असतात? 10-12 असतात. तुम्ही तुमचे अफर्मेशन्स बनवू शकता. बरोबर, हे बघा किती सुंदर आहे. इच डे इज अ न्यू ऑपॉर्च्युनिटी टू लर्न अँड ग्रो. अशा अफर्मेशन्स आहे. हे सगळं हे वर भेटतं. अजून एक तुम्हाला मी दाखवतो. तर कुठे कुठे लावायचंय? तुम्ही घरामध्ये तुमचे ट्रेडमिल असेल तर ट्रेडमिलवर लावा, कम्प्युटरच्या समोर लावा, कबडच्या दरवाजावर. माझ्या कबडमध्ये तर मोठं विजन बोर्ड आहे, ते पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवेल. फ्रीजवर लावू शकतात. फोन, आपल्या मोबाईलचं स्क्रीन सेव्हर आहे वॉलवर. तुम्हाला कुठे ना कुठे बदलायचं असेल, सेकंड चान्स घ्यायचा असेल लाईफमध्ये, तर थोडंसं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायलाच लागणार आहे. चला, अजून एक स्क्रीन शेअर करून दाखवतो. 1 मिनिट. परत गुगलवर जाऊ. ओके, चला, हे बघा, हे अमेझॉन आहे. काय लिहिलं इथे बघा तुम्ही? द मॅनिफेस्टेशन नोटबुक. ह्या सगळ्या प्रूव्हन टेक्निक्स आहे, म्हणून त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सध्या तुम्हाला काही खरंच नोटबुक घ्यायची गरज नाही आहे 420 रुपयाची. तुम्ही स्टार्टिंगला कोणी बुक बाइंडिंग वाल्याकडून किंवा दुकानातून फक्त येलो पेजेस घेऊ शकतात, आणि त्याच्यावर तुम्हाला येलो पेजेसवर रेड इंकनी लिहायचं आहे. का बरं येलो पेजेस आणि रेड इंक? हे बघा, मॅनिफेस्टेशन बुक आहे. गुगलवर, तुम्हाला अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर ह्या कलरमध्येच भेटेल. अमेझॉनवर नसेल तर DIY स्टोअर्स असतात, डीमार्ट असतात, तिथेही
इझिली अवेलेबल असते. माझ्याकडे तर दोन दोन आहे, खूप काम करतात लाईफमध्ये. ओके, बघा मी तर दोन दोन ठेवलेलं आहे. आणि एक अफर्मेशन तुमचं 21 वेळेस रेड पेनने लिहायचं आहे. आता का बरं तसंच लिहायचं आहे, त्याच्या मागे पण एक सायंटिफिक रिझन आहे. ओके, चला मी परत अजून एक स्क्रीन शेअर करतो. व्हेरी इट ओके. तर तुम्ही सुरुवातीला स्टिकी नोट्सवर पण लिहू शकता. हे बघ, पिवळ्या कागदावर जर्नलिंग केल्यावर काय होतं, रेड इंकने केल्यावर, कारण आपलं ब्रेन कलर्स आणि वगैरे खूप लवकर आपलं सगळे केमिकल आपल्यामध्ये वायरिंग असते ब्रेनमध्ये. ओके, तर येलो कागदावर रेड पेनने केल्यावर काय होतं, हा एक ऍसेटिलोक्लाइन नावाचं एक काय केमिकल तयार होतो आपल्या ब्रेनमध्ये आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला इम्प्रूव्ह करतो, जी तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावलं उचलायला मदत करतं. दररोज तुमचं अफर्मेशन रेड इंकने 21 टाइम लिहायचं आहे. 21 to 90 days ही प्रोसेस करून बघा. ओके, खूप प्रूव्हन टेक्निक्स आहे, वर्ल्ड वाईड आहे, म्हणून ते अमेझॉनवर बुक आहे, नाही तर असतं का ते, नसतं. ओके, तर येलो पेजेसवर रेड इंकने केल्यावर ब्रेनला एक सिग्नल भेटतं. ओके, ते थोडंसं वेगळं केमिकल रेडी करतं. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून बघायची आहे. अंडरस्टँड, कुठे ना कुठे तुम्हाला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट थिंग आता आहे व्हिज्युअलायझेशन. सबकॉन्शियस माइंडसाठी अफर्मेशन्स तर बघितलं, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. मेडिटेशन मी उद्या घेईल, आता थोडंसं मी तुम्हाला याच्यात विल डाईव्ह डीपर. ओके, व्हिज्युअलायझेशन काय असतं, व्हिज्युअलायझेशन. चला आता चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, लॉ ऑफ अट्रॅक्शन कुणाला माहिती आहे का? टाईप करा बरं, लॉ ऑफ अट्रॅक्शन. की माहिती आहे बरं काय असतं, एलो आहे की फक्त टाईप करा हो माहिती आहे. बघूया किती जणांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे. ओके, भावना मॅम व्हेरी गुड. ओके, नेत्रा मॅम व्हेरी गुड. येस. ओके, भाग्यश्री मॅम तर डायरेक्ट बिलियनियरच आहेत. तुमच्याकडे तुम्हाला तर फायदाच फायदा आहे रेकिंगमध्ये. अजून आशुतोष सर, येस. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप सगळ्यांना माहिती आहे. ओके, खूपच ट्रेंडिंग टेक्निक आहे आणि खरंच वर्क करते. तर मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही शिकवणार आहे. ओके, घाबरू नका. मी तुम्हाला त्याच्याहून जास्त ऍडव्हान्स टेक्निक शिकवणार आहे. ओके, काय टेक्निक आहे हे बघा, लॉ ऑफ ॲझम्पशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा थोडीशी एक स्टेप पुढे आहे. ओके, दोघी का वर्क करतात, पण लॉ ऑफ ॲझम्पशन जरा इफेक्टिव्हली काम करतं. काय आहे लॉ? हे आहेत डॉक्टर नेव्हिल गॉडर्ड. ओके, यांनी ही लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणजे गृहीत धरण्याचा नियम. साध्या मराठीत बोलायला गेलं तर कुठली गोष्ट गृहीत धरायची. कसं वर्क करतं, साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आता. ओके, चला स्क्रीन 1 मिनिट मग एक्सप्लेन करायला लागतं. आता बघा काय असतंय गृहीत धरायचा नियम. ओके, लॉ ऑफ ॲझम्पशन. आपण एक्झाम्पल घेऊया. बऱ्याचशा जणांकडे मेडिक्लेम पॉलिसी असेल, बरोबर की नाही? काळाची गरज आहे, कारण नाहीतर हॉस्पिटल आपल्याला मारून टाकतील. ओके, तर काय होतंय, मेडिक्लेम जेव्हा सेल करणार तो मेडिक्लेम सेलर येतो. ओके, सेल्समन येतो. ओके, त्या दिवशी तो जेव्हा येतो तो तुम्हाला कसं एक्सप्लेन करतो, तुमच्या समोर बसून. तुम्ही मेडिक्लेम घेतल्यावर काय होणार, तुम्हाला जनरल वॉर्ड नाही, अशा अशा ठिकाणी तुम्हाला रूम भेटणार, तुमची अशी अशी औषधं असणार, सगळे आजारांचे सगळे नावं सांगतो. बरोबर, ह्या आजाराला इतके इतके पैसे कव्हर होणार, सलाईनचा खर्च, सिरिंजचा खर्च, डॉक्टरचा खर्च, सगळं काही परफेक्टली सांगतो. जेव्हा तो सांगत असतो तेव्हा काय होतं, केअरफुली ऐका. जेव्हा तो हे सगळं सांगत असतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये एक पिक्चर तयार होतो. ओके, जसं एक मूवीचा डायरेक्टर असतो, एक स्क्रिप्ट रायटर असतो. जेव्हा तो एक स्क्रिप्ट लिहितो तेव्हा त्याच्या माइंडमध्ये ती मूवी ऑलरेडी बनलेली असते आणि तीच नंतर बाहेर येते. ओके, कारण जेव्हा मूवी डायरेक्टर पिक्चर बनवतात तर फर्स्ट शॉट, फर्स्ट आपण जो फर्स्ट सीन बघतो तो लिटरली कधी कधी ते लास्टला शूट करतात. तर ऑलरेडी अगोदर व्हिज्युअलायझेशन झालेलं असतं. जेव्हा तो मेडिक्लेम सेलर तुम्हाला सगळं सांगत असतो तुमच्या माइंडमध्ये एक पिक्चर रेडी होतं आणि काय होतं, लॉ ऑफ ॲझम्पशन वर्क करतो. सबकॉन्शियस माइंडला खरं खोटं काहीच कळत नाही. ओके, तुम्ही मनात काहीतरी पिक्चर क्लिअर केलं, सबकॉन्शियस माइंडने तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरुवात केली. अंडरस्टँड? तर पुढे भविष्यात जर असं कोणी बोलत असलं की मेडिक्लेमचा वेगवेगळे बरेचसे काही लोकांना तर इतके एक्सपर्ट असतात, असा कोणता आजार नाही ज्याचे नावं माहिती नाही, अशा काही गोष्टी असतात, त्याच्यापासून लांब राहणं कधी पण चांगलं आहे. तर ह्या प्रकारे तो लॉ ऑफ ॲझम्पशन काम करत असतो. आपण जसं गृहीत पकडणार तशा गोष्टी आपल्याला भेटत असतात. ओके, तर थोडंसं मी तुम्हाला याच्यात पण डीप मध्ये शिकवणार आहे काय आहे लॉ ऑफ ॲझम्पशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे नेव्हिल गॉडर्ड कोण होते, तुम्हाला गुगलवर सर्च करायचे. ओके, खूप चांगले चांगले बुक्स आहे.
खूप काही शिकायला भेटेल. ओके, आता मी सांगतो म्हणून नाही तर तुमचा रिसर्च असणं पण गरजेचं आहे. गुगलचा जमाना आहे, सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे. ओके, तर हे 1945 टू 1972 या काळात अमेरिकेमध्ये कार्यरत असलेले लेखक आणि व्याख्याते होते. काही लेखक वगैरे अगोदर नव्हते, ते जेलमध्ये बंद होते, त्यांना जेलमधून सुटायचं होतं म्हणून त्यांनी कशा टेक्निक्स वापरल्या, नंतर ते कसे फेमस झाले, त्याच्यानंतर ते इतके फेमस व्यक्तिमत्व झाले. तर त्या बुक्स मध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल व्हिडिओ बघितली तर कळणार आहे. ओके, तर लॉ ऑफ ऍझम्पशन काय बोलतो की जसं प्रत्येक धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, प्रत्येक धर्माचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, लॉ ऑफ ऍझम्पशनचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, चला मी तुम्हाला थोडंसं अजून डीपर जावे. हे बघा, आता जे कोणी असेल मी तुम्हाला थोडंसं धार्मिक थोडंसं हे उदाहरण पण देतो. आता श्रीकृष्ण आणि अर्जुनचा संवाद झालेला आहे, त्या भगवद्गीतेतला थोडेसे पॉइंट्स आहे. हे बघा, काय बोलतात श्रीकृष्ण, यथा श्रद्धा तथैव फलम. भावना आणि श्रद्धा असेल तर रियालिटी घडते. ओके, जर तुमची खरंच विश्वास असेल तुमच्यावर. आता तुम्ही बघा किती लोकांना नवस पावतो, किती जण आहेत, है की नाही. प्रत्येकाचं एक कुलगुरू कोणी दैवत आहे, बरोबर की नाही. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, जे लोक खरंच मनापासून भक्ती करतात आणि त्यांना आधी ऑलरेडी ठरवतात की माझं स्वप्न माझे भगवान पूर्ण करणारच आहे. तुमचं युनिव्हर्स पूर्ण करण्याला कोणी थांबवू शकत नाही. ओके, तर आणि तुम्ही एखाद्यावर नवस केला आणि मनात डाऊट असला होईल का नाही, होईल का नाही, तो गुरु पण तुम्हाला देणार आहे का, तुमची मदत करणार आहे का? अजिबात असं होत नाही. ओके, हे बघा, संशयात्मा विनश्यती, ज्याचं मन संशयाने भरलं आहे त्याचे कधीही काम होत नाही. ओके, तुमचा डाऊट असेल तर काम होत नाही. अजून काय, माझा सतत विचार करा आणि माझा बघतो, म्हणजे जे पण तुमचं विष असेल कंटिन्यू त्याच्या मागे लागायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओके, ते शाहरुख खानचा डायलॉग नाही का, अगर किसी दिल को पूरी शिद्दत से चाहो तो कायनात उसे मिलाने में जुट जाती. ओके, सगळ्या प्रूव्हन टेक्निक्स आहे. हे बघा, स्वतःचे उद्धार स्वतःच्या प्रयत्नाने करायचे. ओके, तर ह्या सगळ्या झाले गीतातल्या. आता कोणी असेल की हिंदू संप्रदायाला मानत नाही, त्यांच्यासाठी दुसरं अजून एक ऑप्शन देतो. सगळे ऑप्शन्स मला रेडी ठेवायला लागतात, कारण मग कळत नाही. आता कोणी ख्रिश्चनिटीमध्ये, कोणी ते जिजसला फॉलो करत असेल, पूर्ण बायबल तुम्हाला सांगतो मी, हे सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पॉवर ऑफ नाव हे सगळे बुक्स लिहिताना लेखकांनी काय केलंय, फक्त बायबल यूज केलंय आणि प्रत्येक धर्मामध्ये यूज वर्ड केलेले यूज आहे. ओके, जसं सिक्रेट बुक मध्ये रोंडा ब्रायन आहेत, त्यांचं बुक आहे, पॉवर ऑफ नाव बुक आहे, हे सगळे लोक बायबलचेच एक्झाम्पल देतात. बघा किती सुंदर आहे. बघा, जसं तुम्ही मनाने विचार करतात तसं तुम्ही होतात. ओके, आस्क अँड इट विल बी गिवन टू यू अँड यू विल फाइंड, म्हणजे तुम्ही मागितलं तरच तुम्हाला भेटेल, तुम्ही शोधलं तरच तुम्हाला सापडेल. ओके, आणि जर तुम्ही कुठे नॉक केलं तरच तो दरवाजा उघडला जाईल. तुम्ही ऍक्शन नाही केली, तुम्ही मागितलं नाही तर काही भेटणार नाही. ओके, अजून बघा, अकॉर्डिंग टू युअर फेथ इट विल बी डन अन टू यू. तुमच्या फेथनुसारच तुम्हाला भेटणार आहे. तुमचा किती विश्वास आहे तसं तुम्हाला त्यानुसारच भेटलं जाणार आहे. ओके, आणि आता समजा चला ख्रिश्चनिटीचे दिले, अजून कोणी असेल ह्या पण संप्रदायाला मानत नाही, त्याच्यासाठी अजून चांगले सब्जेक्ट काय आहे. आता कोणी गौतम बुद्धांना फॉलो करत असेल त्यांच्यासाठी पण सगळ्यात जास्त गौतम बुद्धांनी सांगितलंय लॉ ऑफ ऍझम्पशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे एक्झाम्पल. काय बोलतात भगवान बुद्ध, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. ओके, सेकंड काय, जे तुम्ही विचार करतात तेच तुम्ही होतात. माइंड इज अवर माइंड इज एव्हरीथिंग. ओके, व्हॉट यू थिंक यू बिकम, व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट, व्हॉट यू इमॅजिन यू क्रिएट. ओके, हे बघा, अजून काय, रूल युअर माइंड ऑर इट विल रूल यू. ओके, विथ आवर थॉट्स वी मेक द वर्ल्ड, आपल्या विचारांनी आपण आपलं जग घडवतो. ओके, साधी गोष्ट आहे. 1 मिनिट. तर असं आहे, म्हणजे लॉ ऑफ ऍझम्पशन काय सांगतो तुम्हाला, मी सांगतो लॉ ऑफ ऍझम्पशन हा फिलिंग्सवर काम करत असतो. आता मी तुम्हाला थोडस स्क्रीन स्टॉप करून परत एकदा थोडस सांगतो काय असतं डे टू डे लाईफ मध्ये. एक्झाम्पल बघूया. ओके, कसं तुमचं हे लॉ ऑफ ऍझम्पशन म्हणजे गृहीत धरायचं, कसं धरायचं. ओके, ते पीपीटी वगैरे खूप टेक्निकल होऊन जातं, नॉर्मल भाषेत सांगतो. तुम्ही एक ड्रीम बघितलाय की तुम्हाला घर घ्यायचं आहे, युनिव्हर्सला माहिती आहे तुम्हाला घर घ्यायचंय, पण ते कधी भेटणार. ड्रीमर्स कसे असतात, ड्रीमर्स वेडे असतात, त्याला बोलतात ध्येय वेडा. ओके, आपल्याला फिलिंग करायची, फिलिंग. आता धीरूभाई अंबानी जे होते ते पेट्रोल पंपावर अगोदर काम करायचे, 5,000 सॅलरी होते. त्यांनी एक दिवस पूर्ण सॅलरी ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला गेली आणि तिथे स्पेंड केली. कशासाठी केली, त्याला फील करायचं होतं त्यांना की हे बिझनेसमॅन लोक कसे राहतात.
इथे येऊन त्यांचं फिलिंग्स कशी असते. ओके, त्यांच्या वाईफ अंडरस्टँडिंग होत्या म्हणून निभावलं, नाहीतर आजकाल तर असं शक्य नाही. ओके गेले कामातून तर समजून घ्या तसं करायचं असतं. जर तुम्ही पण बघा, देवाकडे मागण्याची पण एक कला आहे. मी तुम्हाला एक कला शिकवतो. ओके, परमेश्वराकडे मागण्याची पण. आता कसं असते, तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल, तुम्हाला खूप हट्ट करतात, तुम्ही देता की नाही? नसेल पैसे तरी कुठून ऍडजस्ट करून द्यायलाच लागते. जेव्हा काय आहे, जो जो जब तक बच्चा रोता नहीं तब तक उसको दूध मिळता नाही. ओके, तुम्ही हट्ट केला तर परमेश्वर आपल्याला नक्की देतो. जोपर्यंत आपण अजाण असतो, आपले खरंच चक्र ऍक्टिव्हेट नसतात, आपले आई वडील आपले दैवत असतात. ओके, तुम्ही काही विश करा, आई वडील पूर्ण करून देणार. जेव्हा तुम्ही सजान होतात, मोठे होतात, परमेश्वरच आपला माईबाप असतो, त्याला हक्काने मागा, त्याच्याकडे काहीच कमी नाही. ओके, युनिव्हर्समध्ये भरभरून अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, लक्झरी आहे. मागण्याची कला पाहिजे. ओके, तर उद्या तुमचं घराचं स्वप्न आहे, काय करायचं? सिंपल आहे, स्टेप्स घ्यायच्या, भले की खोट्या असो. ओके, ड्रीम बघायचं. सकाळी उठले तुम्ही, नवीन बेडरूम मध्ये आहे, बाथरूम मध्ये गेले, ब्रश करताना इमॅजिन करायचं तिथे नवीन सिंक आहे, नवीन मिरर आहे. हॉलमध्ये बसले, इमॅजिन करायचं नवीन सोफा आहे. तुम्ही जितकं बोललो ना मी तुम्हाला, वेडे म्हणजे ध्येय वेडे लोक लोक त्यांना वेडा समजतात, पण अल्टिमेटली फायनली ते त्यांचे गोल अचीव करतच असतात. ओके, तर गृहीत धरणं, लॉ ऑफ ऍझम्पशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चला पुढे आपण टॉपिक कडे वळूया. तर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, याला तुम्ही मन लावून फॉलो करायचं आहे. ओके, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तेवढंच काम करतं आणि लॉ ऑफ ऍझम्पशन पण तेवढंच काम करतं. फक्त लॉ ऑफ ऍझम्पशन थोडंसं प्रभावीपणे काम करतं. ओके, आणि आपल्या हे बघा, आपल्या मेंदूमध्ये काय असतं, रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम, एक RS नावाचं काय असतं, एक प्रणाली असते, एक सिस्टीम असते. ओके, आणि हीच ठरवते की तुम्हाला बाहेरच्या जगात काय दिसलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्हाला ह्या घडीला कुणाकडे नसेल 1 लाख रुपये पाहिजे तुमच्याकडे, आता तुम्ही कुणाला बोलले मला 1 लाख रुपये पाहिजे, तुम्हाला कोणी देणार आहे का? साहजिक बात आहे, ह्या घडीला तुम्हाला कोणीच देणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, एक इमर्जन्सी आली आहे घरात, काहीतरी 1 लाख रुपये पाहिजे, तुम्हाला कुठून ना कुठून युनिव्हर्स पैसे देणार म्हणजे देणार. कोणी रिलेटिव्ह पुढे येईल, ऑटोमॅटिक कोणी येईल, पण तुमचं ते काम होतं जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची खूप नीड असते. ओके, तर तेव्हा ती वस्तू आपल्याला भेटत असते. तर तुम्ही जितकं इम्पॉर्टन्स देणार तुमच्या ड्रीमला, तेवढे तुमचे ड्रीम तुमच्या लवकर पूर्ण होणार आहे. आलं लक्षात? आणि काहीतरी पर्पज पाहिजे. ओके, प्रत्येक गोष्टीचा इमर्जन्सी क्रिएट झाली की तुम्हाला भेटतं. ओके, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय बोलतं, तुम्ही जसं विचार करता त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे मला भरपूर पाहिजे, पैसे पाहिजे, तर युनिव्हर्स तसं करतं, पण कधी करतं युनिव्हर्सला पण माहिती नाही तुम्हाला नक्की पैसे कधी पाहिजे. आणि तुम्ही ऑलरेडी रिचनेसच्या फिलिंग मध्ये असेल तर रिचनेस ऑटोमॅटिकली दिवसभर तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असते. ओके, आपल्याला त्या फिलिंग्सला जगायचं असतं. अंडरस्टँड? चला आता नेक्स्ट. चला हे एवढं पण काही डीप मध्ये जात नाही, नाही तर टाइम संपत नाही. ओके, तर विश नाही करायचं, आपण ऍझ्युम करायचं. ओके, मोठे मोठे युट्यूबर्स पण काय बोलतात, ऍझ्युम. ऍझ्युम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण मॅथ्स पण सोडवताना मॅथ्स मध्ये पण असतं ऍझ्युम इट. तर याच्या पुढे कुठली विश असेल, तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल, विश नाही करायची मला कार पाहिजे, ऍझ्युम करायचं तुमच्याकडे कार आहे. तुमच्याकडे सुझुकीची कार असेल, स्टेअरिंगवर मर्सिडीजचा लोगो इमॅजिन करा. तुम्ही जितकं ध्येय वेड्यासारखं तुम्ही त्या स्वप्नाच्या मागे लागणार, तसं तुमच्या जीवनामध्ये घडत असतं. ओके, आणि झोपेच्या आधी काम केलं तर खूप उत्तम, कारण ते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बुक आहे, त्याच्यात पण सांगितलंय. झोपताना जेव्हा आपण झोपेच्या आधी अल्फा लेवलवर असतो, अल्फा मोडवर असतो, तेव्हा जर आपण अफर्मेशन दिले तर ड्रीम्स खूप चांगले काम करत असतात. कधी कधी आपण सकाळी अलार्म लावतो झोपताना, सकाळी 5चा 6चा, आणि लिटरली त्या दिवशी अलार्म फोनचा खराब झाला तरी पण तुम्ही 5-6लाच ऑटोमॅटिकली उठतात, कारण सबकॉन्शियस माइंडला झोपेच्या आधी माहित असतं की तुम्हाला सकाळी उठायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर अफर्मेशन्स आणि झोपेच्या आधी काम केलेलं खूप चांगलं आहे. चला, मेडिटेशन मी उद्या घेईन. आता अजून एक ऍक्टिव्हिटी. ओके, चला मी आता एक पोल घेतो. आता हे बंद करतो. 1 मिनिट. हा, 1 मिनिट. लेट मी. ओके, चला. आता सेकंड थिंग, आपला 1 तास तर झालाय, पण आपण अजून एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. ओके, आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, किती जणांना असं वाटतं की तुमचे फ्रेंड जर, प्रत्येकाला फ्रेंड्स असतात. ओके, आजपर्यंत लहानपणापासून फ्रेंड्स आपण बनवत नाही, तर फ्रेंड्स ऑटोमॅटिकली बनतात. किती जणांना असं वाटतं की आपले फ्रेंड जर जे फ्रेंड्स आहेत
त्यांच्या जागी दुसरे फ्रेंड असते तर आपली लाईफ थोडीशी चेंज झाली असते. किती जणांना असं वाटतं आपण ना एक छोटासा पोल घेऊया, ओके? हे बघा, चला आपण वोट करा. जर आपले मित्र मैत्रीण वेगळे असते तर आपले जीवन आज वेगळे असते का? सकारात्मक पण असू शकतात, नकारात्मक पण. काही लोकांच्या जीवनात मित्रामुळे सकारात्मक चेंज पण झाले असतील आणि निगेटिव्ह चेंज पण झाले असतील. ओके, व्हेरी गुड. चला वोट करा. व्हेरी नाईस. 13, 14. कारण पॅरेंट्स काय आपण चूज नाही करू शकत, ते आपलेच असतात, पण फ्रेंड्स आपण चूज करू शकतो. ओके ओके, चला चला आता बघा 64% बोलतात हो झाले असते. काय करायचं? हा ओके, अजून पोल कंटिन्यू. चला तर बघा 65% लोक बोलत आहेत की जर आपले फ्रेंड्स आपल्या जीवनामध्ये वेगळे असते तर आज आपली लाईफ वेगळी असते. ओके, आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं लाईफमध्ये सेकंड चान्स द्यायचा आहे. फ्रेंड्स आपण आजपर्यंत युनिव्हर्सने दिले ते आपण फ्रेंड्स बनवत गेलो. ओके, कारण आपण चूज करत नव्हतो. सगळे 40+ आहे, आपल्याला आता आपले फ्रेंड्स निवडायचा अधिकार आहे. मी बोलत नाही जुने फ्रेंड सोडून द्या, असं नाही करायचं आहे. आजपासून आपल्याला 5 नवीन फ्रेंडची लिस्ट बनवायची, आपल्याला 5 नवीन फ्रेंड्स बनवायचे आहे. हे फ्रेंड्स काय रिअल वाले नसणार आहे, ओके, आपले दुसऱ्या वर्ल्डचे फ्रेंड्स असणार आहे. ओके, उद्या मी तुम्हाला विचारेल. आता सकाळच्या बॅचला तर खूप मजा आली. आता त्यांनी ठरवलंय की आम्ही उद्या येताना आमच्या नवीन 5 फ्रेंडची लिस्ट आणणार आहे. माझे 5 फ्रेंड कोण आहे? गौतम बुद्ध आहे, श्रीकृष्ण आहे, जीसस क्राइस्ट आहे, परत ते रॉबिन शर्मा आहे ज्यांनी एक बुक लिहिलंय, मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, परत एकार्ट टोले. तर तुम्ही 5 नवीन फ्रेंड बनवू शकतात. ओके, कोणी असू शकतं तुमचं फ्रेंड, त्याच्याशी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वर्स्ट कंडिशन असेल तेव्हा इमॅजिनरी तुम्हाला त्याच्याशी संवाद साधायचा आहे, कन्व्हर्सेशन करायचंय. ओके, कोणी असू शकतं, देवही असू शकतात, लेखकही असू शकतात. भारतामध्ये अशा लोकांची काहीच कमी नाहीये. 5 मित्र बनवायचे. कुणी रायटरही असू शकतात, कुणाला अब्दुल कलाम सर आवडत असतील, रतन टाटा सर आवडत असतील. तुम्हाला माहिती आहे सर्वात चांगले फ्रेंड्स कुठे भेटतात ह्या वर्ल्डमध्ये? सगळ्यात चांगले फ्रेंड्स कुठे भेटतात? सगळ्यात चांगले फ्रेंड्स भेटतात आपल्याला लायब्ररीमध्ये. ओके, पुस्तकाच्या रूपात. तर एखादं पुस्तक वाचत जा आणि 5 फ्रेंड बनवायचे. इथून पुढे सेकंड चान्स द्यायचा आहे, तर 5 नवीन बनवायचे. बघा, लाईफ मध्ये काही परिस्थिती असेल तर इमॅजिन करायचं की श्रीकृष्णाला तुम्ही फ्रेंड मानले. ऍज अ फ्रेंड त्याच्याशी तुम्ही संवाद साधायचा आहे. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही 3rd चक्रावर वर्क करणार आहे, चक्रात शिकणार आहे, तुमचं इंट्युशन लेवल खूप पुढे जाऊन वाढणार आहे. ओके, तुम्हाला अशा तुमच्या जे काही आयडल असतील त्यांच्याबरोबर तुम्हाला कन्व्हर्सेशन करायला खूप इझी होऊन जातं. ओके, कुठलाही देव असो, कोणी गेलेली व्यक्ती असो, जेव्हा तुमचं थर्ड आहे खूप ऍक्टिव्हेट होऊन जातं, पुढे जाऊन साधनेतून तुम्ही शिकणार आहे, तर खूप चांगले चांगले इंट्युशन तुम्हाला वरतून येत असतात. तर काहीतरी 5 फ्रेंडची लिस्ट बनवा. ओके, सेकंड थिंग, आता काय उद्या काय तुम्हाला सांगतो मी. तुमचा बुधवारी शक्तिपात असणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला खाली होऊन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, रेकी म्हणजे काय आणि त्याचा इतिहास. पण सेकंड थिंग, उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ते नाही केलं तर खाली होणार नाही आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स त्याचा असतो पास्ट लाईफ मेडिटेशनचा. ओके, येताना उद्या हेडफोन घालून बसायचं आहे, कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 15-20 मिनिटच लागणार आहे आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. ओके, त्या हिशोबाने बसायचं आहे आणि उद्याची संधी गमावू नका. ओके, पास्ट लाईफ मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप जणांच्या लाईफमध्ये चांगला फरक जाणवला आहे. आज जसं तुम्ही विचार करून आले की जॉईन द रूम बघते किंवा जॉईन द रूम बघतो, कसं आहे काय माहिती. ओके, बघा शेवटपर्यंत एवढे लोक राहिले की नाही, 49. तर उद्या पण हाच विचार करायचा आहे की बस मी बघते आज शिकवणार तरी काय. ओके, रोज एक एक दिवस असा विचार करून यायचा आहे. ओके, उद्याचा दिवस खरंच लाईफ चेंजिंग असणार आहे. ओके, तुमच्या ब्रेनचं संपूर्ण ऑपरेशन होणार आहे, पूर्ण खाली होऊन जाणार आहे. आलं लक्षात? तर उद्या ह्याच टायमाला भेटायचं आहे, फक्त चांगले हेडफोन घालून बसायचं आहे. अंडरस्टँड? चला, आजच्यासाठी एवढंच. ओके, हा बोला अपर्णा मॅम, 1 मिनिट. हा ओके, बोला. सर उद्या मी मॉर्निंगला अटेंड केलं तर चालेल का? सेम होतो का तुमचा सेशन? करू शकता तुम्ही मॉर्निंगला, त्याच्यासाठी मी 2 बॅच ठेवल्या, बऱ्याचशा लोकांना जमत नाही. ओके, अच्छा, म्हणजे सर सेम असतो. तुम्ही स्वॅप करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण उद्याचं सेशन मिस करू नका. उद्या सकाळी 10 वाजता मॉर्निंगचं आहे आणि संध्याकाळी 6 वाजता आहे. पण येताना चांगले हेडफोन घाला आणि बघा, खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असणार आहे. ओके, मला मग रिव्ह्यू घेता घेता टाइम पुरत नाही. चालेल, चला ठीक आहे. अजून काही कुणाचे क्वेश्चन्स असतील तर विचारा, पण उद्याचा सेशन मिस करू नका. ओके, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांना पण सांगतो. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. चला.
सकाळी संध्याकाळी सेम 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 काही डिफरन्स नसतं. ओके, जे सकाळी मी शिकवतो तुम्हाला युट्यूबवर रेकॉर्डिंग्स पण उद्यापासून मी द्यायला सुरुवात करेल. ओके, मी एक काम करतो आता, मी ऍक्च्युली हा ग्रुप जो आहे टेम्पररी ग्रुप आहे व्हॉट्सअप. ऍक्च्युअल रेकी लेवल 1चा ग्रुप दुसरा आहे. हे ग्रुप नंतर डिलीट होऊन जातो. तर मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. तुम्हाला रेकी लेवल 1 ग्रुपवर यायचं आहे. कशासाठी? तुम्हाला रेकॉर्डिंग भेटणार आहे, पीडीएफ नोट्स भेटणार आहे, तुम्हाला सर्टिफिकेट, तुम्ही सर्टिफाईड रेकी हिलर सुद्धा होणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला आता मी दुसरी लिंक पाठवणार आहे. त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तिथे पीडीएफ नोट्स, रोजचे रेकॉर्डिंग, सगळं काही, तुमचं सर्टिफिकेट वगैरे सगळं तिथे भेटणार आहे. ओके, चला ठीक आहे. मग आपण उद्या ह्या टायमाला भेटू. ओके, चला. आज तुम्ही मला ऐकून घेतलं, तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू उद्या याच थँक्यू सो टायमा. मच सर. ओके मॅम, चला, धन्यवाद.